मात्र काही कारणास्तव टेनिस बॉल करता मर्यादित राहावं लागलं, तरी देखील आपलं डेडिकेशन आणि आपली जी कारकीर्द आहे ना दादा, ती आमच्या डोळ्यासमोर नेहमी आठवणीत राहील. आपला संघर्ष आम्ही पाहिलेला आहे. आपला कधी हार न मानणारं व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या पटलावरील नवी मुंबई एक्सप्रेस या नावाने ज्यांची गणना आहे, आदरणीय प्रमोद भाऊ पाटील यांचं शुभ सत्कार होताना आपण पाहिला. जाऊया मॅचकडे. लक्ष केंद्रित करतोय. रखरखत ऊन आहे मित्रांनो. शरीरामध्ये लिक्विडचं प्रमाण जास्त ठेवा. पाणी, लिंबू पाणी असेल, कोकम सरबत असेल, ग्लुकॉन डी असेल. यस, ज्याचा मी उल्लेख केला. दशरथ कुठे आहेत? आईस्क्रीम आलेले आहेत. नॅचरलचे आईस्क्रीम विजय तांडेल यांच्या माध्यमातून. बघा, षटकार आला. इट्स अ मॅक्झिमम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका. ज्वेल ऑफ नवी मुंबईचा नवीन एंड आहे. या खेळपट्टीवर आपण पाहताय 30 यार्डची खेळपट्टी. 65 ते 68 यार्डचं सीमारेषा आहे आणि आपण पाहताय 25 यार्ड ते 30 यार्डचं ते 30 यार्ड सर्कल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या एंड कडून धावतोय गोलंदाज मिस्टर अजित. हो, सफल झाल्यानंतर हा पंच केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकाराला फॉलो केलं या अतिशय चांगल्या देखण्या फटक्यानं. चौकार. नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा तो व्ही शेपचा जो झोन आहे ना सँडी सर, तो झोन अनेक वेळा सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा तो फेवरेट झोन होता. त्याच्यानंतर काही कालानंतर बॅकफुट पंच, त्याच्यानंतर पुल शॉट हे फटके वितरित केले. पण जेव्हा यंग होते ना सचिन रमेश तेंडुलकर सर, तेव्हा तो व्ही शेपमध्ये खेळायचे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शारजाचं ते मैदान आपण पाहिलेलं. एका बाजूला व्ही.एस. लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला आलेलं वादल, त्याच्यानंतर स्टीफन फ्लेमिंग मॅकग्राथला त्या व्ही शेपमध्ये धुतला होता. त्या आठवणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या बॅटरच्या या चौकारानं. धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावर 0 लॉस ऑफ 11 या धावसंख्या दिसतात. अजय हो, सफल झाल्यानंतर आता मात्र 30 यार्ड एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये भेदू शकला नाही ही अभेद्य भिंत. या ठिकाणी 30 यार्डची P1चं षटक आहे. पहिला डॉट बॉल पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 11. जितेश पाटील आणि अरविंद राणा नव्या युगाच्या या टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आहेत दोन्ही संघांमध्ये. हो, आता मात्र हा फटका पाहतोय अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं. कव्हर पॉईंट रिजन डिपिश कव्हर पॉईंट कडे जातोय. तोपर्यंत 30 यार्ड भेदल्यानंतर क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्येनं धावसंख्या 13 या आकड्यावर. 11 धावा ओलांडल्या, त्याच्यानंतर आल्या 13 धावा. काही आकडे अशुभ असतात क्रिकेटमध्ये. बघूया काय घडेल. अजूनही गोलंदाजाचा संघर्ष चालू आहे. संघर्ष आहे त्याच्या गुणवत्तेचा, संघर्ष आहे त्याच्या या गोलंदाजीच्या परिपक्वतेचा. बघूया एखादा विकेट मिळवून देईल का मिस्टर अजित. ऑन टू द गोलंदाजी एंडकडे. हो, फटका डिलिव्हर केला. ऑन ड्राईव्हचा फटका. लाजवाब स्ट्रोक. मात्र P1चं षटकामध्ये प्रोटेक्शन आहे डीपचं. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 14. संपलाय पहिल्या षटकाचा खेळ आणि धावफलक आपण पाहू शकाल 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 0 विकेट. वाशी बॉईज आणि कुशल 11 जय गणेश सारसोले टी शर्ट घेण्यासाठी आपण यायचं आहे. ताईंच्या नावाने कोरलेलं ते चित्र कोरलेलं आहे या ठिकाणी त्या टी शर्टच्या बॅक साईडला. आमदार दमदार सकाळच्या सत्रामध्ये 9:30 वाजता या ठिकाणी आल्या. व्यवस्था आमची चालू होती आणि वेळेचं मॅनेजमेंट काय आहे ताईकडनं शिकलं पाहिजे. एक नेता आहेत, आमदार आहेत, तरी देखील वेळेचं पंक्च्युअलिटी त्यांना माहिती आहे. कारण महिला आहेत आणि महिला तर टाईमचं नियोजन करतात आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये किंवा अशा उपक्रमामध्ये किंवा अशा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. चला, वाशी बॉईज महेश परब आणि कुशल 11 जय गणेश सारसोले असा सामना खेळवला जाईल. एका बाजूला गजानन तुर्भे, रितेश म्हात्रे आणि प्रचिती 11 आई गावदेवी शिरवणेचे देखील 2 संघ झालेले आहेत. या ठिकाणी धावसंख्या 14 या आकड्यावर. यस, प्रचिती 11 आई गावदेवी शिरवणे या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जर पाहिला ना शिरवणेचा जोगीनगरचा, त्या मैदानाचा देखील संघर्ष चालू होता.
आणि त्या संघर्षाचं. चला हरदेव सारसोलेचा कॅप्टन आलेला या ठिकाणी टी शर्ट वितरित करा. ओके सर, थोडं बसा आपण व्यासपीठावर, थोडं रिफ्रेश व्हा. नवीन गोलंदाज येतोय. पहिल्या पैलवानचं षटक संपलंय, आता मात्र पिठूचं षटक. नवीन गोलंदाज आहे सचिन साहू, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, ज्याच्याकडे क्रिकेटचा चांगला अभ्यास आहे. अमित नेहमीच पाहतोय सचिनचा खेळ. अनेक वेळा आपण मैदानावर नसलो तर यूट्यूबच्या माध्यमातून कधी कधी वेळ मिळतो ना आपल्याला, तेव्हा टेनिस बॉल क्रिकेट, नवी मुंबई क्रिकेटला आपण फॉलोअप करतो यूट्यूबच्या माध्यमातून. घर बसले असेल, ऑफिसला असेल. सचिन साहू आलाय. विजय तांडेल, धन्यवाद. आपण या ठिकाणी आईस्क्रीम दिली आणि 5 वाजता येईल. हो, पहिला नो बॉल, शॉट फुल केला, पंच केला होता चेंडूला. पहिला नो बॉल येतोय आणि 1+1 या 2 धावा मिळतील. अतिरिक्त 1 धाव ऍड होईल टीम टोटलमध्ये. धावसंख्या 16 या आकड्यावर. आणि आता मात्र नो बॉलचा इशारा येतोय मिस्टर गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच आहेत आणि ज्याचा उल्लेख केला, MP पर्यंत जाऊन आले, मध्य प्रदेश इथे काही स्पर्धा कव्हरअप करून आले. आणि धावसंख्या 16 या आकड्यावर. विजय तांडेल यांचं वारंवार कौतुक करावं असं वाटतंय. 5 वाजता येईल येवलेचा चहा आणि 7 वाजता येईल तुरडेचा रिफ्रेशमेंट. थोडंसं हसी मजाक जरुरी आहे संडी सर, कारण थोडंसं धावपळीचं क्रिकेट आहे. पुन्हा एकदा संजय साहू येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो, फेकून दिलाय या स्लॉटच्या बाहेरला, बॉलला पाठवलाय त्या प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम. अजून एक नो बॉल. 6+1 या 7 धावा ऍड होतील टीम टोटलमध्ये. मात्र या बॅटरचं कौतुक करावं लागेल. प्रेक्षकच्या लाईव्ह स्क्रीनवर हा कव्हर अप होतो टेलिकास्ट. फटका पंच केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि अशा प्रकारचे फटके युवराज सिंग असेल त्या कालामध्ये, गौतम गंभीर असेल, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय डेव्हिड मिलरची देखील आठवण झाली या फटक्यामध्ये. आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 23 धावा धावपलकावर 23. कसा आकडा बदलतोय ना क्रिकेटच्या बदलावर. नेहमीच म्हटलं जातं आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. असाच बदलतो हा क्रिकेटचा खेळ. आपण पाहताय आमदार चषकाचं हे दैदिप्यमान क्रिकेट. ओहो, सफल झाल्यानंतर फ्री हिटच्या बॉलला बॅक टू बॅक तो झोन, बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ हिट. पाहू शकाल त्याची स्टाईल, त्याचा फुटवर या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. हा बॅटर आहे मिस्टर जितेश पाटील. आणि धावसंख्या 29 या आकड्यावर. बघा, पाण्याच्या बॉटल वितरित करत आहेत विकण्यासाठी, त्यांच्याकडनं देखील खरेदी करा. पोटा पाण्याचा प्रश्न आहे, जीवनाचा संघर्ष आहे मित्रांनो. कधी कधी त्या पाण्याच्या 5 रुपयाच्या बाटलीसाठी देखील त्यांचा संध्याकाळचा जेवणाचा निवारा होतो, याचं देखील भान ठेवा. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 29. साहू अजूनही लयबद्धता सापडली नाही, मात्र जितेशने केलाय या ठिकाणी तिसरा प्रहार. हो, असं वाटतंय की रिपीट टेलिकास्ट चालू आहे, हायलाइट चालू आहेत असं वाटते प्रेक्षक वाहिनीच्या या स्क्रीनवर. बॅक टू बॅक तोच झोन, तोच पवित्रा, ती स्टाईल आणि तशाच प्रकारचे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटके. युवराज सिंगनी 6 षटकार मारले होते ना, तशा प्रकारचं रिपीट टेलिकास्ट चालू आहे असं वाटतंय जितेश पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 35 या आकड्यावर. 35. लॉस ऑफ 0 विकेट. बदलला या पूर्ण दुसऱ्या षटकामध्ये. या पहिल्या इनिंगच्या एका चांगल्या वाटचालीकडे आकडा दिसतोय. पुन्हा एकदा साहू, सचिन साहू. ओहो, आता मात्र पंच केलाय सीमारेषी लगत. आणि हा चौकार, यस, हा चौकार सीमारेषा ओलांडली. संधी होती, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चौकार गाठला फटका. मात्र कौतुक करावं लागेल जितेश पाटील याच्या या बॅटच्या फ्लोला. अतिशय यंग आहे, टॅलेंटेड आहे, कमी वयोगटाचा हा खेळाडू आहे जितेश पाटील. षटकार षटकार षटकार, त्याला फॉलो केलेला चौकार. हे वादळ आलंय दुपारच्या या गरमागरमीच्या या वातावरणामध्ये त्या खेळपट्टीवर. नाव आहे मिस्टर जितेश पाटील. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला दखल घेणारी फलंदाजी आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 43. 43 या आकड्यावर.
हो आता मात्र गतिवार शॉट झाला होता मिस्टर सचिन साहू, ज्याच्याकडे टॅलेंट तर आहे, मात्र त्या खेळपट्टीवर पाहायला मिळालं ते 4 फटके. एखादा दर्जेदार गोलंदाज पहिला चेंडू नो बॉलने सुरुवात करतो, त्याच्यानंतर त्याचं मोटिवेशन थोडंसं डाऊन अप होतं, त्याच्यानंतर नो बॉलवर मारलेला अप्रतिम षटकार, त्याच्यानंतर फ्री हिटवर मारलेला अप्रतिम षटकार, त्याच्यानंतर आलेला षटकार आणि त्याच्यानंतर कव्हरअप केलेला तो चौकार आणि आलाय डॉट बॉल. आता मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड रिझन मध्ये टप्पा पडल्यानंतर धावसंख्या 40 या आकड्यावर 40, थोडंसं करेक्शन आहे आकड्यांचं. धावसंख्या 40. पहिल्या षटकामध्ये 14 धावा अंकित झाल्या होत्या, त्याच्यानंतर धावसंख्या अजूनही 40 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हे षटक खूपच अतिरिक्त महाग होत चाललेलं आहे. सचिन साहू याची ही खराब गोलंदाजी. बॅटर येतो स्ट्राईक एंडला, सलामीचा बॅटर मिस्टर अरविंद. हो सफल झाल्यानंतर आपण पाहताय फिनिशिंग टच दिलाय शेवटच्या चेंडूवर. संपलाय 2 षटकांचा खेळ आणि धावफलक दिसतोय 40 या आकड्यावर धावफलक. आणि थोडंसं टाइम स्पीडअप लिमिट करायचं आहे, थोडंसं स्पीड या ठिकाणी पकडायचं आहे. वाशी बॉईज महेश परब आणि वर्चेस कुशल 11 जय गणेश सारसोले. पहिल्या इनिंगचा जसा खेळ संपेल, पहिल्या इनिंगच्या नंतर या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस केलं जाईल. बघा यष्टीरक्षकाला या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक आहे ना ते चमचा मोबाईल आहे. मोबाईलमध्ये अनेक फीचर्स आहेत. या ठिकाणी LED TVज आहेत. मला वाटतंय पुण्यनाथ दादा तांडेल यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 या आकड्यावर. जाऊया आमचे महागुरू ज्यांच्याकडनं आम्ही बरंच काही शिकलो या क्रिकेटच्या पटलावर. खऱ्या अर्थानं त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं मोटिवेशन आणि महागुरूसोबत माईक शेअर करण्याचा एक अतिशय अविस्मरणीय अनुभव. ओव्हर टू महागुरू सँडी सर. थँक्यू सो मच राकेश. 2 ओव्हरचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा होत चालला आणि त्याचं श्रेय जाईल जितेश पाटील. व्हॉट अ लवली फ्लो ऑफ द बॅट. संपूर्ण शरीराचा त्याचा समतोल होता ना राकेश, तो पाहण्यासारखा होता. टायमिंगमध्ये कनेक्ट केलं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दॅट अ ग्लोरियसली बॅटिंग. 20 धावांच्या सरांच्या 40 धावा चोपल्यात. अक्षरशः मात्र पॉवर प्लेमध्ये धूम धडाका घातलाय जितेश. संपूर्ण लक्ष खास करून केंद्रित झालं होतं सोनू अरविंद राणाकडे. परंतु पहा दुसऱ्या बॅटरने कमाल करताना खोऱ्याने धावा ओढल्यात. जो 3ऱ्या ओव्हरचा पहिला बॉल अजित चव्हाण द बॉलिंग मार्क. गजानन तुर्बेकडून रितेश म्हात्रे टीम कॅप्टन ऑफ द बेअर डस्टम ॲज विकेट किपर. फुले त्याचे ऑन ड्राईव्ह केलं दूरवरून स्ट्रेट डाऊन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला सिंगल मिळते. मोठमोठ्या फटक्यानंतर आलेला यॉर्कर किंग आहे. ही ओळख आहे. भेदकता आक्रमकतामध्ये सुरुंग लावण्याचं काम आतापर्यंत छान केलं. पहिल्या ओव्हरमध्ये साप रिकामी त्याचा कोटा गेला, कारण एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. दमदार शानदार आमदार चषकामध्ये ही धुवाधार बॅटिंग. शॉट थर्ड मॅन पाहू शकतो विकेटच्या पाठीमागे. शॉट फाईन लावले. शॉट स्पेअर लेग जस गुरुनाथ पाटील एम्पायरच्या बाजूला एक शॉट बॅकवर्ड स्पेअर लेग. पुढे सरचा ओ माय गॉड दांडी गुल. रिव्हर्स सीच्या उलट्या सुलट्या फुटका मारायचा पटका आणि तिथेच रिव्हर्स सीच्या फटक्यामध्ये जादू चालली नाही. दांडीगुल अरविंद सोनू बाद. सुपर बॉल होता. राकेश पाहिला होता, थोडासा विचार केला हालचाली कोणती आहे मनामध्ये इंटेन्स ओळखला आणि त्याच्यानंतर दर्जेदार. मी म्हटलं होतं यार्कर किंग म्हणून ओळख आहे अजित चव्हाणची आणि त्याच यार्कर ज्या किंग नाही भेदकतामध्ये यार्कर टाकला आणि दांडी गुल केली अरविंद राणा. सोनू परतला. पहिला झटका पहिला तर शिरवणे गावदेवी शिरोणीला पहिला हदरा. जबरदस्त खेळाडू. कित्येक अत्यशी खेळ पाहिल्यात. कित्येक अर्धशतक नाभिक करणारा हा फलंदाज मात्र स्विच हिटला योग्य न्याय देऊ शकला नाही. दांडीगुल त्रिफल चित बावून पहिला खिंडार पाडण्याचं सुरुंग लावण्याचं काम केलं. पहिली बेस विकेट आपली नाभिक केली अजित चव्हाण. आणि पहिला ब्रेक थ्रू
अर्थातच टीमला गजानन तुर्बे स्ट्रॉंग टीम, खूप इतिहास आहे जय गजानन तुर्बे. त्याच्यानंतर कुमार 11 ही टीम तयार झाली. परंतु दोन प्रमुख टीम होत्या राकेश तांडेल, एक रामतुनू आणि गजानन तुर्बे. जवळजवळ 50च्या वर हे वर्ष लुटून गेले हे दोन स्थापित व्हेरी स्ट्रॉंग होतं नवी मुंबई. खास करून 25-30 ओव्हर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच वेळ तुर्ब्यामध्ये ते ऑर्गनायझन केलेली MRचे बॉल मजा यायची. त्याच्यापैकी गजानन तुर्बे भेदकतेने पहिला गडी मात्र बाद करण्यामध्ये यश खोलात टाकला. यॉर्क, ओ माय गॉड, दॅट इज अ व्हेरी टफ कॉटन बोल्ड. फ्यू सेकंदामध्ये मायक्रो सेकंदामध्ये चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं सरळ गोलंदाजाकडे. फॉलो थ्रो मध्ये झेल घेता आला नाही. कॅट ड्रॉप, पहिला चेंडू टाकला, एक सिंगल, त्यानंतर विकेट आणि तिसरा बॉल कमबॅक करण्याचा एक कसोशीने प्रयत्न करताना आता गजानन तुर्बेसाठी अजित चव्हाण नवीन बॅट्समन इनेट क्रमांकावर अनिकेत. परंतु काय खेळ राहिले, डावखुरा फलंदाज मोहित केला जितेश पांडेने. सुपर बॅटिंग. अजित कमसिंग बोल टू अनिकेत. फटका सुंदर, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. कनेक्शन झालं होतं, टायमिंग हलकीशी ताकद कमी, जसा आला तसा गेला, मात्र स्थिरावू दिलं नाही. दुसरी विकेट. सुपर बॉलिंग यार. आता मात्र कमाल केली आहे. राकेश काय म्हणाल, कारण 2 ओव्हर ते 40 मिळवते. त्याच्यानंतर या अजित चव्हाणचा तो भेदकता मारा. यस सर, चांगला उल्लेख केला आपण देखील या विश्लेषणामध्ये. कारण विकेट नेहमीच मोटिवेट करतं एखाद्या गोलंदाजाला किंवा फिल्डिंग करणाऱ्या सर्व फिल्डर्सला. कारण जेव्हा आपण संघर्ष करत असतो ना क्रिकेटच्या पटलावर, मग क्रिकेट कुठलंही असू द्या, अंडरआर्म क्रिकेट असू या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, लेदर बॉल क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, विकेट पूर्णपणे एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम देतं. आणि या षटकामध्ये आल्या 2 विकेट आणि आपण पाहताय खऱ्या अर्थाने आता मतलब बदललाय. हा पहिल्या इनिंगचा पुन्हा एकदा आकड्यांचा खेळ, समतोल तराजू हसतो या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मात्र कसा बदलतो ना तराजू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक चांगलं क्रिकेट चालू आहे, संघर्षमय क्रिकेट. येस, मोटिवेट केलं नक्कीच. परंतु पहा, सुरुंग लावता लावता दुसरी विकेट आपली नावे केली आणि खरं कमबॅक, खरं वापसी करून दिले गजानन तुर्बे टीमला. अजित चव्हाण सुपर बॉलिंग यार. नवी चेहरा मैदानाच्या आत क्रमांक 4 वर महबूब. सुपर बॉलिंग यार. काय बॉलिंग टाकली यार. ही दुसरी धाव या ओव्हर मध्ये. या अगोदर फक्त सिंगल 2 विकेट अर्जित केली होती अजितने. परत पुन्हा पहिला हा चेंडू पायामध्ये जस्ट इनसाइड, पायांच्या थोडासा आतमध्ये घेतल्याने त्याला ड्राईव्ह केलं. अतिशय सुंदरपणे महबूबने सिंगल घेतली, खातं कोल्ड. धावसंख्या 42 वर. 42 लॉस ऑफ द 2 विकेट गावदेवी शिरवणे. 2 मॅचेस जिंकल्यात. सकाळचं सत्र पाहिलं तर आपल्या नावे केलं, खास करून शाहबाज टीमने. काय गोलंदाजीने मात्र खूप प्रभाव सोडला. सटीक लाईन त्याचा वेगमारा पण नियंत्रण चालेल. गोलंदाजी कॅचअप केलं, पॅक केलं दोन्ही टीमला आणि रुबाबदाने तिसऱ्या फेरीत दाखल. चांगला चेंडू, गुडलॅन टप्पा पडल्याने त्याला ऑन ड्राईव्ह केलं. डीप बॅकवेट मिड विकेटवरून जोपर्यंत क्षेत्र फील करेल, थ्रो बॅकअप नव्हतं. या सुस्तीचं क्रिकेट तुम्ही खेळला ना तर तुम्ही मागे राहाल. 1-1 धावासाठी मॅच हरवू शकतो. ती एकदम एक्स्ट्रा दिली, नो बॅकअप नव्हतं, त्याचा पुरेपूर फायदाने चांगल्या ओव्हरची माते झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि अहमदाबाद चषक 2026 मध्ये कटाक्ष टाकू 44 2 ओव्हरमध्ये 40 होत्या राकेश. आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट घेणं फक्त 4. काय म्हणाले ओव्हर बद्दल? येस सर, पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 40 या धावा आकडा आपल्याला धावपळ्या 0 विकेट. त्याच्यानंतर तिसरं षटक घेऊन आला हा गोलंदाज मिस्टर अजित आणि याने एक जज्बा भरला आपल्या टीममध्ये आणि या ठिकाणी 2 विकेट आणि 3 धावा दिल्यात. एकंदरीत 4 धावा दिलेल्या आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी मधल्या पिरियडमध्ये जेव्हा होते ना तेव्हा मात्र एक चांगलं मोटिवेशन मिळतं. पहिल्या P1च्या आणि P2च्या शतकामध्ये तर थोडासा स्लॉक केला जातो बॅटरच्या कडनं. त्याच्यानंतर आपण नेहमीच म्हणतो पहिलं P1चं आणि P2चं षटक हे सर्वोत्तम गोलंदाज हाताळतात. त्याच्यानंतर येतात बदली गोलंदाज. मग बदली गोलंदाज अजय जडेजा अशाच प्रकारची गोलंदाजी करायचा, रॉबिन सिंग अशाच प्रकारची गोलंदाजी करायचा भारतीय संघा. मी मागचा काल का बोलतो माहिती आहे का, त्या कालामध्ये तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती, त्या कालामध्ये तेवढ्या सुविधा नव्हत्या बिपिन. आता आला युट्यूब, प्रत्येकाच्या 10 बॅटी, प्रत्येकाच्या घरात किती चेंडू असतात.
सराव करण्यासाठी लेदर बॉल क्रिकेटच्या पिच असतात. मात्र तो काल आपण विसरून जमणार नाही. त्या कालामध्ये भारतीय टीमने संघर्ष केला, आपल्या लेजंड खेळाडूंनी संघर्ष केला. सर आपण देखील समालोचन करताना तेव्हा यूट्यूब नव्हतं, आमच्याकडे रिपीट टेलिकास्ट नाही आहे आणि तुम्ही त्या कालामध्ये तुम्हाला मानधन पण भेटत नव्हतं. या देखील आठवणी आम्ही लहानपणी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या जुन्या कालाच्या आठवणी वारंवार माझ्या वाणीतून येतात. सर येस, नक्की चांगल्या आठवणीने तुम्ही उजाळा दिल्या. त्या दोन नाव अजून मी जोडेन, हंसी क्रोने अँड मुदस्सर नजर. अग्री कोहली प्रीमियर लीग पर्व 4चा फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच दिपा. सुपर बॉलिंग इन टू द ब्लॉक. गन्सोली 40+ मैदान लेग बॅटचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळेल. पण दीपाचे ते बॅटिंग कमाल केली खऱ्या अर्थात. ॲज बॉलर म्हणून कोणताही मात्र संघ कर्णधार आहे त्याला घेतो, परंतु त्यावेळेला बॅटिंग करताना कमाल केली होती. गन्सोली 40+ अग्री कोहली प्रीमियर लीग पर्व 4 ते आपल्या नावे करत तब्बल 22 धावा ठोकले होते दीपाने, पण त्यावेळी बॉलिंग करताना गणेश मंदिराकडून पहिली लेग बायची धावसंख्या हलकीशी पुढे जाते. बॅटिंग करता आमंत्रण दिल्यानंतर खास करून गावदेव शिरोणे आता पुढे सरकताना 2 गडी गमावल्यात. 2 गडी बाद 45 धावा. चांगला अजूनही कित्येक मॅन ऑफ द मॅच घेतल्यात ॲज बॉलर असेल बॅटर, परंतु तो बॅटर म्हणून का नाव त्याचं खास करून इथे आवर्जून घेतलं, कारण तो बॉलर म्हणून उद्या असेल, पण बॅटिंग करताना धमाल उरवती. लॉंगॉन लांबा खरं केले आणि डावखुरा जितेशची बॅटिंग बघायला मजा येताना. षटकार तब्बल 3, चांगली गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी. डावखुऱ्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने डावखुरा गोलंदाज निष्फळ ठरतो, पण यावेळी त्याने बघितलं ऑफसाईडला थोडासा वीक पॉईंट आहे का, कारण पाहिलं होतं 3 षटकार त्याला जो ऑफसाईड ऑफचा मारा केला होता ना सचिन चव्हाण, त्यामध्ये मात्र बीट झालं होतं आणि ते धोरण आवडलं होतं एक्झॅक्टली जस्ट बिसाइड ऑफसाईड डॉट बॉल. सुपर बॉलिंग बदीपा. क्लेबर बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग. इथे रनआउटची विटिंग. का असं करावं? जमलेला बॅट्समॅन, सेटल बॅट्समॅनला तुम्ही असा चुकीच्या पद्धतीने रनआउट कसे करू शकता? ऍब्सोल्युटली इज अगेन्स्ट टू द क्रिकेट. क्रिकेटच्या विरोधामध्ये जातं, त्याचं लक्ष नव्हतं. 3 षटकार त्याच्या बॅटिंग आले नाही, एकदम फ्लो मध्ये बॅट्समन असताना त्याला सॅक्रिफाईस करायला काय लावावं? राकेश सर 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 प्लीज विनंती आहे, आपली जी कार आहे ना, कार आपण त्या गेटच्या इकडे पार करायची आहे. प्लीज विनंती असेल, सहकार्य करायचं आहे. वायर्स आहेत, केबल्स आहेत या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपण पाहताय चालू असलेल्या आमदार चषकाचं दमदार आयोजन या ठिकाणी. प्लीज जी कार आपण आतमध्ये घेतली ना, कदाचित आपल्याला माहिती नसेल, 2 गाड्या आहेत. प्लीज विनंती असेल सर, प्लीज. या ठिकाणी प्रदर्शनीय मैदान देखील आहे आपल्याकरता कार पार्क करता. येस सर. येस, चुकीचा निर्णय, मिस कॉलिंगचा त्याग करून सॅक्रिफाईस करून जितेश परतला. अमर वारंगी ज्यांनी अंपायर केली 3 मॅच मध्ये, आता तो बॅटिंगला आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला व्यंकट राघवन ॲज अ अंपायर. एक लेग ब्रेकर, चांगला गोलंदाज ब्रेकर इंडियामधून खेळताना. धर्मशना, श्रीलंका अँड पोर राफेल असे कित्येक गोलंदाजाने अंपायरिंग केले आंतरराष्ट्रीय. तसं अमर वारेंगे अंपायर राहिला आता क्रिकेट खेळताना. चांगला फटका, फुल टॉस होती हवेमध्ये, एलिमिनेशन करता डाऊन द बॉल, आला क्षेत्ररक्षण, कॅच अप, साधा झेल. हा फटका जितेशसाठी खूप अहमियत होता, परंतु महबूबच्या बॅटमधून चूक केल्यानंतर ट्रॅव्हल करू शकला. सिंगल मिळाले महबूबला. धावसंख्या हलक्या रीतीने पुढे जातोय 46 वर. 3 गडी बाद 46 धावा. ओव्हर क्रमांकानं पावतो 4 टाकलं जातं. 3 ओव्हरचा खेळलाय. 4थ्या ओव्हरच्या दीपाने सुपर बॉलिंग टाकली, अक्षरशः जखडून टाकलंय गावदेव शिरोण टीमला. पुढे सौसाने बॉल, ओ माय गॉड, जोरदार अपील, लाऊडली अपील, बट अंपायर सेड इट इज क्रिकेट स्पोर्ट्समॅन, जेंटलमॅन क्रिकेट. अमर वारेंगे आला, अमर वारेंगे गेला 0 बाद. काय भेदक तयार, कमाल केली आहे. अग्री कोहली प्रीमियर पर्व 4 फायनल मध्ये हा प्लेयर ऑफ द मॅच. आता इथे मध्ये तोच खेळ, परंतु बॉल ॲज बॉलर म्हणून अक्षरशः मध्ये कमालीची बॉलिंग, सुपर बॉलिंग. राकेश येस सर, बघा कसा आकड्यांचा खेळ बदलला. पहिल्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोर कार्डवर. त्याच्यानंतर आता मात्र या तब्बल 11 चेंडूमध्ये 5 धावा आणि 4 विकेट. बदलला आकड्यांचा खेळ. हीच तर मजा आहे या टेनिस बॉल क्रिकेटची.
क्षणाक्षणाला बदलतो हा गेम आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजांचं. तशाच प्रकारचा प्रतिसाद आहे यष्ट्यांच्या मागे, तशाच प्रकारचा प्रतिसाद आहे या ठिकाणी सर्वच फिल्डरच्या माध्यमातून. आणि एका चांगल्या टप्प्यावर जेव्हा आपण गोलंदाजी करतो ना, कंट्रोल गोलंदाजी, तेव्हा मात्र कुठल्याही फलंदाजाला आपण रोखून धरतो. येस सर. Yes, perfectly controlled by Deepa. On the last ball in the East first and team fourth. सुपर बॉलिंग, काय फिरवले यार, बोटांची जादू चालली आहे दीपाची. सुपर बॉलिंग गजानन तुर्बेसाठी, लवली बॉलिंग यार, कम बॅक करून दिले. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 2. व्हॉट अ सुपर डुपर इकॉनॉमिकली बॉलिंग रेट बाय दीपा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फळकावर 46 वर 3. 6 चेंडूचा खेळ, किती धावा निघते, किती टार्गेट सेट होईल. पण त्या अगोदर मी टॉससाठी नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टनला इथे सन्मानाने टॉस का बॉस मंचावर आमंत्रित करतो. यस, वाशी बॉईज महेश परब आणि कुशल 11 जय गणेश सारसोले संघाच्या दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. त्या दरम्यान सर दीपेश गोलंदाजी चर्चा करूया. आपण AKPLचा उल्लेख केला, इज अ स्टार आहे आणि अनेक वर्ष नॅचरल स्विंग आणि तुर्बे संघाला एक त्याची कारकीर्द राहिली आहे ना. अनेक वेळा त्याने 6 धावा डिपेंड केलेल्या आहेत, अनेक वेळा 3 धावा डिपेंड केल्या आहेत, अनेक वेळा फलंदाजी करता त्याने अष्टबिलू कामगिरी केलेला आहे असा दीपेश आणि AKPLचा आपण उल्लेख केला. आणि आज या आमदार चषकामध्ये आपण पाहताय सर, एकंदरीत चर्चा थोडी वेगळी करावीशी वाटतंय. आज करावेची टीम दिसते ना, एक सपोर्टिव्ह स्टाफ तो खूप मोठा आहे. आणि AKPL स्पर्धा जेव्हा येते ना, तेव्हा देखील करावे ग्रामस्थ आणि करावे खेळाडू एक जबाबदारीचं ओझं घेऊन या मैदानावर आपण पाहिलेलं आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. अनेक वेळा नवी मुंबईचे प्रेक्षक म्हणतात याच ठिकाणी नाईटच्या स्पर्धा झाल्या पाहिजे. मैदान सर्वांकरता चांगलं आहे आणि मैदानामध्ये पार्किंग देखील उपलब्ध आहे. नक्कीच आमदार सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या, तसेच युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने जबरदस्त दमदार आमदार 2026 कश्मकश 2,50,000 एक प्रथम पारितोषिक, द्वितीय 1,25,000 एक, तृतीय 75,001 आणि उत्कृष्ट बॅटर बॉलर अँड फिल्डर LED TV, उत्कृष्ट मोबाईल. जाऊया टार्गेट किती सेट होईल ते मुखातून ऐकूया. निवेदक अँड गुड समालोचक राकेश तांडेल. येस, थँक्स अ लॉट गुरुवारी आपल्या समवेत मायक्रोफोन शेअर करण्याचा अनुभव, अजून या जीवनामध्ये काहीतरी शिकण्याचा अनुभव आहे आमचा देखील. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेला आहे, धावसंख्या 47 या आकड्यावर मार्गक्रमण करताना आपण पाहताय. अजूनही जर 60 ऑन बोर्ड लागल्या तर संघर्षाचं क्रिकेट सुरू राहील. मात्र कमबॅक केला आहे, एक चांगलं कमबॅक. हो, ज्याचा उल्लेख केला, पंच केला आहे. आत्मविश्वास आहे का या फटक्यामध्ये? उंची जास्त आहे मात्र स्वतःला नाराज दाखवतोय हा बॅटर. अजून एक विकेट आणि 5व्या विकेटचा संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट मध्ये 5व्या विकेटचं पतन. 47 या आकड्यावर कौतुक आणि कौतुक करावं लागेल या सर्वच गोलंदाजांचं. आपण पाहिलं तिसरं षटक हाताळलं मिस्टर अजित याने. 4 धावा 2 विकेट. त्याला फॉलोअप केलं मिस्टर रितेश यानं. 1 धाव 2 विकेट. आणि जाऊया टॉसकडे. एका बाजूला वाशी बॉईज महेश परब संघाचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला कुशल 11 जय गणेश संघाचा कॅप्टन आणि लेजंड या ठिकाणी आमचे प्रमोदजी तांडेल यांच्या या शुभ हस्ते तो कॉइन स्पिन होईल. चला टॉस इथं करतोय आपण. एका बाजूला आपण बघायला मिळेल वाशी बॉयज संघ, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ. नाणेफेकीचा कॉल करत असताना प्रमोद तांडेल 40+ लेजंड खेळाडू आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय वाशी बॉयज संघाने. सर निर्णय काय असेल? सर्वप्रथम 5 षटकांची लढत असेल, 2 समोर चांगला दादा संघ आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण या फलंदाजी? क्षेत्ररक्षण करू आम्ही. 5 षटकांच्या लढतीमध्ये समोर चांगला संघ आहे, त्यांना कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 40 ते 45 आसपास. चला, समोर चांगला संघ आहे, 40-45 पर्यंत रोखण्याचा मानस आहे. तुमच्याकडे फलंदाजी चांगली आहे, तुमचं टार्गेट काय असेल आणि तुम्ही कुठपर्यंत मजल माराल ह्या स्पर्धेमध्ये? आम्ही 60 ते 70 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द मित्रा. हा स्पर्धे खूप अति उत्तम झाले, खूप चांगलं वाटते आणि खेळायला खूप मजा आली ते. चला, देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण कमेंट बॉक्समध्ये वळूया, तिथं तुम्ही आवाज ऐकाल. गुरुवर्य सँडी सर आणि त्यांच्या समवेत याच गावचा सुपुत्र माझा परम मित्र राकेश तांडेल यांचा. ओव्हर टू द कॉम बॉक्स. येस सर, थँक्स अ लॉट अमर. या ठिकाणी आपण पाहिलं वाशी बॉईज महेश परब वर्चेस कुशल 11 जय गणेश सारसोले
या दोन संघाच्या कॅप्टन दरम्यान टॉस केला गेला. मात्र कसा बदलला आकड्यांचा खेळ अजून या तिसऱ्या षटकामध्ये 5व्या षटकाचा स्लॉग ओव्हर्स आहे. मात्र मागच्या 15 षटका चेंडूचा जर विश्लेषण केलं ना 7 धावा आणि 7 विकेट असा आकडा येतोय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. कमबॅक केला आहे मी म्हणेन तुर्बे संघानं आणि गजानन तुर्बे संघानं आपली गुणवत्ता आपल्या या क्रिकेटच्या जोरावर आणि सरावाच्या जोरावर गोलंदाजीच्या बलावर केलाय. या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये कमबॅक कसा बदलला आकड्यांचा खेळ. गोलंदाज स्ट्रायकिंगकडे धावतोय मित्र सचिन. स्वप्नील नवीन बॅटर सफल झाल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं एक धाव कंप्लीट अवांतरच्या रूपाने एक धाव येईल. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहता अशा प्रकारच्या अवांतर धाव. धावसंख्या 48. बघा 12 चेंडू पहिल्या P2च्या षटकानंतर 40 ऑन बोर्ड असं वाटलं होतं 80 धावा अचीव करेल. मात्र हे क्रिकेट जे आहे ना ते क्रिकेट कसं बदलतं क्षणाक्षणाला. अनेक मनसुबे आपल्या मनातील उद्ध्वस्त करतं. याच्याकरता खेळावं लागतं आपल्याला चांगलं क्रिकेट. संयम ठेवता आला नाही, बॅटिंग झोन बदलता आला नाही आणि स्ट्राईक रोटेशन करता आलं नाही. पुन्हा एकदा आता मात्र पंच केलाय ऑन ड्राईव्हचा फटका. तोपर्यंत लॉंग ऑन रिझनमध्ये 1 धाव 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 50. अर्धशतक धावपलकावर मोटिवेट करणारा आकडा आहे. कारण अर्धशतक जेव्हा लागतं ना तेव्हा एक आत्मविश्वास उंचावतो. मात्र मी म्हणेन 20 ते 25 धावा कमी पडल्या या पहिल्या इनिंगमध्ये. अजूनही या स्लॉग ओव्हर्समधील अंतिम चेंडू डिलिव्हर करायचा आहे. हा फटका एक्झिक्यूट केला आहे ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. तोपर्यंत डीपचं प्रोटेक्शन आहे. 2 धावा कंप्लीट. स्ट्राईक एंडकडे केलेली फेकी. धावसंख्या 52 आणि 52 धावानंतर आता मात्र टार्गेट सेट झालंय 53 या आकड्याचं. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ. घेऊया थोडा 5 मिनिटाचा ब्रेक. आलाय थंडगार छाज आयोजकांच्या वतीनं आणि आज कमाल आहे आयोजकांची. मी म्हणेन खूप मोठी टीम आहे कारण तसं वातावरण देखील आहे सर. अतिशय गरमीमय वातावरण. परीक्षांचा महिना ज्याला म्हटलं जातं ना मार्च महिना, मार्च एप्रिल आणि या परीक्षांच्या महिन्यांमध्ये चालू असलेलं क्रिकेट आमच्या आवाजावर बंधन, DJ वादनावर बंधन आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण सावलीमध्ये या, मसाला छाजचा आनंद घ्या. थोडं पोटाला आराम मिळेल, घशाला आराम मिळेल. येस नक्कीच चास बुजागी प्यास. अतिशय दमदार आयोजन. त्या आयोजनामध्ये 4थी मॅच आपल्या भेटीला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहा किती विचित्र केलंय. अनिश्चित का म्हटले तर राकेशच्या सर्वोत्तम उदाहरण दिलं बॉलरने. किती कमबॅक करून दिलं. 3 ओव्हरमध्ये अवघ्या फक्त 12. 2 ओव्हरमध्ये पावरप्लेचा पुरेपूर फायदा उठवताना बनले होतं 40. तदनंतर आलेख हा खाली जाताना फक्त ती 15वी विकेट मी म्हणेन जिथेच जमलेला होता तो सेटल झाला. त्याची विकेट रनआउट. जेव्हा जेव्हा अशी विकेट तेव्हा तेव्हा मात्र बरेचसे टीम हारलेत. बरं ते अजूनही एक इनिंग आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट गेम ऑफ चान्स. आतापर्यंत 3 मॅच झाल्या. त्या 3च्या 3 मॅच डिफेंड होताना आपण पाहिलं. चला मी पुन्हा एकदा अजून एक होणार प्रतिभावान असा समालोचक आजच्या घडीला ज्याने आज आम्हाला इम्प्रेस केले ते साथीला येतील बिपिनच्या आमचे 9 जवान अमर फोईर प्लीज. रसिकांचे तसेच मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतोय. तर या पहिल्या दिवसाचा आजचा हा सामना रंगतोय तो म्हणजे आमदार चषकमध्ये शिरवणे आणि तुर्बे हा 4था सामना पाहायला भेटतोय. आणि या सामन्यामध्ये पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. नाणेफेक जिंकून ते तुर्बे या संघाने आणि फलंदाचं आमंत्रण दिलं होतं ते तुर्बे गावदेवी शिरवणे या संघाला. 52 धावसंख्येकडून 53 धावसंख्येचं आव्हान असेल. माझे साथीला पाहायला भेटतात एक जबरदस्त स्कोरर आमचे अमित दादा, तसेच कॉमेंटेटर हरदेव दादा, सँडी दादा, राकेश दादा आणि अमर दादा पाहायला भेटतात. लाईव्ह प्रशिक्षण आपण पाहतोय. प्रेक्षक याच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याला पाहायला भेटतोय.
स्ट्राईक समीर आणि नॉन स्ट्राईक रितेश पाहायला भेटतं. पहिलं षटक प्रयोजतर व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक मॅन्डेटरी पाऊस षटक सर्कल षटक हानामार षटक म्हणता येईल. कारण त्याच्या खांद्यावर जबाबदारी पहिल्या षटकाची. तो गोलंदाज येतोय तो प्रणित. 53 धावचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना पहिली सलामीची जोडी पाहायला भेटते. पहिलं षटक प्रयोजतर व्यक्ती पहिलं एक जबरदस्त आयोजन एक जबरदस्त स्पर्धा पाहायला भेटते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. 10-12 पळून चालणार. पहिली सलामीची जोडी गोड जोडी पाहायला भेटते ती म्हणजे समीर आणि रितेश. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण एकदा गोलंदाज तयार. धावतोय पॉपला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेलाय सरळ सोडून देतोय. ऑफस्टमच्या बाहेरून जातोय चेंडू. पंचांचा इशारतोय अवंतरचा दिशाहीन मारा सदोष मारा म्हणता येईल. एक धावसंख्येने खातं खोलतोय संघाचं. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 1च्या घरात. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1. पहिलं षटक प्रयोजतर व्यक्ती पहिल्या संघाच्या तिने पहिलं षटक चालू असलेला सामना शिरोणे वर्सेस तुर्भे गजानन तुर्भे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला चौथा सामना रंगतो तो म्हणजे शिरोणे आणि तुर्भे या दोन संघामध्ये लढत पाहायला भेटते. शिरोणे संघाचं विशेष केलं 12 चेंडूवर जबरदस्त धावसंख्या होती. त्याच्यानंतर 3 षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू. अवंतर 2 चेंडू अवंतर धावसंख्या 2ने पुढे सरसावते. धावसंख्या 2. अवंतर 2 चेंडू पाहायला भेटतात कारण 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता विचार करावा लागेल ते गोलंदाजाला. एक धावेचं महत्त्व जाणून घ्यायला लागेल. परीक्षक एका गुणाला राजकारण एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फारसं महत्त्व असतं. आणि इथे मात्र गोलंदाज मात्र अवंतर चेंडू फेकतोय. 2 चेंडू अवंतर पाहायला भेटले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय टाकतोय फेकतोय फेकला गेला भिरकावतोय. एक जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मात्र जातोय फरार होतोय. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या धाव पडकळ लागतात त्या म्हणजे 6च्या घरात. डीजे मास्टर वाजव दादा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चाललेला चेंडू आणि इथे मात्र बॅटची कडा एक जबरदस्त एक्सटेन्शन पाहायला भेटतोय. आणि इथं मात्र परतावा लागते. कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतो गोलंदाजीमध्ये. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बाद होतोय फलंदाज रितेश. समीर बाद होतोय. शिरोणे वर्षात तुर्भे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक प्रगतीतर व्यक्ती पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रणित. 2 चेंडू अवंतर. त्याच्यानंतर 4 धावसंख्या. त्याच्यानंतर मात्र विकेट्स मिळवतोय तो म्हणजे गोलंदाज प्रणित. नौका फलंदाज येतो. जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे गोलंदाज दीपेश पाटील. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 6च्या घरात. व्यक्ती पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक. 6 लॉस ऑफ 1 विकेट्स आणि 5 स्टॉकर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डावखोरातच फलंदाज स्टायलिश फलंदाज पाहायला भेटतो स्ट्राईकमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावण्याचा प्रयत्न. पायावर जलतोय चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या रुदिंगत होते. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. 53 धावांचा पटलाग करताना धावसंख्या 7. मॅन्डेटरी पाऊस षटक सर्कल षटक हानामार षटक इथं मात्र प्रहार करावा लागेल तो फलंदाजाला. आणि इथे मात्र गोलंदाजी मात्र
भेदका करावी लागेल, कारण 53 धावांचं माफकचं आव्हान पाहायला भेटतोय 5 षटकामध्ये. आणि पहिल्या षटकाचं विशेषण केलं तर धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 7च्या घरात. पण एकदा गोलंदाजा तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिल्यांदाच स्ट्राईकमध्ये येतो फलंदाज, तो म्हणजे रितेश शेखर, धडागज फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज. त्याच्याकडून अपेक्षा असतील आपल्या संघाला षटकार आणि चौकारांची. पण एकदा गोलंदाज तयार, धाबा पण पावलांचा रन धावतोय, पापेला पारगतो, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. इथे मात्र भिरकावतो चेंडू, सुपर्ब फटका पाहायला भेटतोय, एक जबरदस्त फटका. आणि पंचांचा इशारा 4 धावेचा. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या रुंगत होते. धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 11च्या घरात. इथे मात्र महागडी गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र महागडा चेंडू पाहायला भेटतोय, तो म्हणजे गोलंदाज प्रणित याचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 11 अजून या षटकातले. दोन चेंडू शिल्लक, 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 11, अजूनही 2 चेंडू शिल्लक. कुठपर्यंत जाऊन ठेवतोय हा स्कोर बघूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, विरकावण्याचा प्रयत्न आणि त्रिपलाची दांडी गुल. मागचा चेंडू तुझा होता, हा चेंडू मात्र माझा असेल. आणि इथे मात्र परतावा लागतोय फलंदाज रितेश याला. 4 धावसंख्येवरती बाद होते व्यक्तिक. आणि संघाच्या धावसंख्यांचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 11च्या घरात. 2 बाद 11, एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज प्रणित याची मागच्या चेंडूवर मागणं ठरल्यानंतर इथे मात्र कमबॅक करतोय. पाटील शिप मारण्याचा प्रयत्न होता, बॅटर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र दांडी गुल करतोय गोलंदाज. इथे मात्र परतावा लागतोय, तो म्हणजे रितेश याला. अवघ्या 4 धावसंख्येवरती बाद होतोय. व्यक्तिक धावसंख्या 4 आणि संघाचे धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करायला लागतात, त्या म्हणजे 11 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि फर्स्ट ओव्हर प्रेस. या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 53 धावांचा पाठलाग करताना पाहायला भेटतोय, एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. पण एकदा गोलंदाज तयार आणि नौका फलंदाज येतोय, तो म्हणजे साऊ, सचिन साऊ. एक जबरदस्त फलंदाज, एक नामचीन फलंदाज जागा भरून काढण्यासाठी येतोय. धावसंख्या 11, शतरक्षण त्वरित मागवायचं आहे, कुठलाही विलंब लावू नका, विनंती करतोय आपल्याला. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे, सामना त्वरित चालू करा आणि शतरक्षण पांगवायचं आहे. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला भेटतं आमदार चषक 2026. मंदाताई म्हात्रे, दमदार आमदार यांच्या माध्यमातून ही भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. लाईव्ह प्रक्षेपण पाहायला गेलं तर प्रेक्षक नौका फलंदाज येतोय सचिन साहू. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, त्याच्या हातोडीतला टाकण्यासाठी तयार. मॅन्डेटरी पाव षटक, सर्कल षटक, हाणामारचा षटक पाहायला भेटतोय. गोलंदाज प्रणित तयार, शेवटचा चेंडू शिल्लक, सरळ सोडून देतोय. आणि इथं मात्र पंच नो दर्शवतात आणि नो चेंडू असेल. आता इथे मात्र एक संधी असेल फलंदाजाला, गचाल चेंडू पाहायला भेटतोय, नो चेंडू. आणि इथे मात्र फ्री हिट असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12, 53 धावचा पाठलाग करताना धावसंख्या 12च्या घरात. आणि शेवटचा चेंडू मात्र असेल आणि तोही फ्री हिट पाहायला भेटेल. पाहायचा फायदा उचलतायत की नाही सचिन साऊ, एक हार्ड हिटर फलंदाज, षटकार वीर, षटकारांचा बादशाह. आणि इथे मात्र गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू, फुलटा मारता चेंडू, प्रहार करतोय, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय. आणि इथे मात्र नो चेंडू होता आणि फ्री हिट होता चेंडू. इथे मात्र एक धावसंख्येवरती समाधान मानावा लागतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला गेली तर 13 धावसंख्या. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13, अजूनही 24 चेंडू आणि 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी. सरासरी पाहिली तर 10ची सरासरी गाठावी लागेल, ती म्हणजे तुरब्या संघाला. 53 धावांचा पाठलाग करताना षटक संपलेलं आहे. धावा 13, धावणे काढली का? आपल्याकडे कुठला नेम लागू आहे? NMPLचा नेम लागू आहे का कमिटी नेम लागू आहे? धाव हसेली एकच धाव भेटेल आपल्याला. कमिटीचे नेम इकडे
असतील हे लक्षात घ्या. दादा राकेश दादा काय कैलाश काय एक धाव भेटेल दादा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी विनंती करतो आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवावा. हॅलो. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच निर्णय देतील. कृपया पंचांनो कोणी दडपण टाकू नये. गजानन तुर्बे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला 13 लॉट्स ऑफ 2 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय नौका गोलंदाज सन्माननीय आदरणीय प्रवीण दादा यांचं सहर्ष स्वागत असेल. आमदार चषक 2026 सुरेख अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतोय. माझ्या साथीला समालोचक हरदेव दादा, सँडी दादा, अमर दादा, राकेश दादा, एक जबरदस्त नामचिन्ह समालोचकाची नांदी पाहायला भेटते. एक जबरदस्त स्पर्धा साथी स्कोरर पाहायला भेटत आहेत अमित दादा. कुठलाही टाइमपास करू नका विनंती करतोय. पंचांनी याची नोंद घ्यायची. धावसंख्या 13, 24 चेंडू 40 धावा 40 धावा 24 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज होते नौखा गोलंदाज ज्याच्या हातामध्ये ही जबाबदारी कर्णधार देतोय. गोलंदाजाचं नाव जिन्मय. पहिला षटक प्रदेतर दुसरा षटक प्रदेतर तर व्यक्ती पहिल्या संघाचे दुसरे षटक घेऊन आलाय जिन्मय. स्ट्राईकमध्ये सचिन साऊ आणि नॉन स्ट्राईक पाहायला भेटतोय तो म्हणजे दीपेश पाटील. 24 चेंडू 40 धावा अजूनही 53 धावाचा पाठलाग करताना जिन्मय दुसरी षटक घेऊन आलाय. 10-12 पॉलांचा रनअप पाहायला भेटतोय. जिन्मयाच्या घोड्याचा पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. सुरेख चेंडू चांगला बॅकअप पाहायला भेटतोय. दरम्यानच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहायला गेली. धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 14च्या घरात 14 लॉट्स ऑफ 2 विकेट्स इन सेकंड ओव्हर प्रोग्रेस. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल जिन्मय याचा. पहिला चेंडू एक जबरदस्त मारायचा चेंडू पाहायला भेटलाय. समीकरण पाहायला घेतली तर 23 चेंडू आणि 39 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी हव्या. 23 चेंडू 39 धावसंख्या. इथे मात्र प्रहार करावायला प्रति षटकामध्ये 10ची सरासरी पाहायला गेली तर 10ची सराई इथे पाहायला दिसते. आणि ते मात्र जिन्मय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जिन्मय तयार. भिरकावते चेंडू. चेंडू आहे मध्ये. चेंडू बघा क्षेत्ररक्षक आणि सुरेख प्रयत्न होता जितेशाचा. पण इथे मात्र 2 धावसंख्या काही रोखू शकत नाही. सुरेख प्रयत्न केले होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथं होतंय मात्र जितेशाचं. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 16च्या घरात. जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटतं शिरोन आणि तुर्बा जय गजानन तुर्बे यांच्यामध्ये. 53 धावचा पाठलाग करता धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 16च्या घरात 2 बाद 16. जिन्मय एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते जिन्मयाची. पण एकदा जिन्मय तयार. धावतोय पॉपला पार करतोय टाकतोय फेकतोय. फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. इथे मात्र बाद झाला असता. एक धावसंख्या रोखू शकली नाहीये. गफलत करतोय क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मात्र क्षेत्ररक्षण साथ देणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या 17च्या घरात. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा जिन्मय तयार. याच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. व्यक्ती पहिलं संघाचे दुसरे षटक 53 धावांचा पाठलाग करताना जिन्मयाच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जबरदस्त आयोजन
आईस्क्रीम झाला, त्याच्यानंतर शाज झाला, आता त्याच्यानंतर मात्र फ्रुटी आली. एक जबरदस्त आयोजन. आता फक्त बॉटल राहिली आहे दादा. आयोजक म्हणतात संध्याकाळी तीही सोय केली जाईल. ज्यांना कोणाला स्वाद घ्यायचा असेल संध्याकाळी ठीक 7 वाजता यायचं आहे. एक जबरदस्त चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पूर्णपणे जखडून ठेवलाय या गोलंदाजाने. मॅन्डेटरी पावर षडक पाहायला भेटतोय. सर्कलचं षडक, दुसरं षडक प्रतिपथावर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 16. पण एकदा गोलंदाज तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला लो फुट बघा, चेंडू भिरकावला, चेंडू मागे शतरक्षक, चेंडू मात्र आणि इथे मात्र गचाळ शतरक्षण पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पुढे, चौकार. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 21 षटकारात. मागडा चेंडू पाहायला भेटतोय, गचाळ शतरक्षण इथं पाहायला भेटतोय. 53 धावांचा पाठलाग करतो दुसरे षटक प्रदेतर व्यक्तिक पहिलं संघ दुसरे षटक. आणि इथे मात्र मागडा ठरतो या चेंडूवर. 5 चेंडू टाकून झाले, त्या 5 चेंडूवर 8 धावसंख्या देतोय गोलंदाज जिन्मय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 21 षटकारात. 2 गडी बाद 21 21 लॉट्स ऑफ 2 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. धावतोय, पॉप्युलर पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावलाय चेंडूला, चेंडू मध्ये चेंडू जातोय, बिग 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 हिट आउट ऑफ द पार, षटकार. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. या चेंडूवर मात्र मागडा ठरतोय तो म्हणजे जिन्मय. या षटकामध्ये धावसंख्या देतोय तो म्हणजे 14. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात त्या म्हणजे 27. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव हवेत त्या म्हणजे 26 धावसंख्या. धावसंख्या 26, अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू, 26 धावसंख्या. मागडी गोलंदाजी पाहायला भेटते. 2 चेंडूवर धावसंख्या देतो, 4 चेंडूवर 4 धावसंख्या होत्या. आणि मात्र शेवटच्या 2 चेंडूवर मागडा ठरतोय हा जिन्मय, मात्र 10 धावसंख्या देतोय. या षटकामध्ये 14 धावसंख्या देतोय. सरासरी होची ती म्हणजे 10ची. या षटकामध्ये 14 धावसंख्या देतो तो म्हणजे जिन्मय, मागडा ठरतोय. आता मात्र समीकरण बदलले आहेत, ते म्हणजे 18 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा 18 चेंडू पाहायला भेटतील. एक जबरदस्त खेळ तुर्ब्या संघाचा आणि सचिन साहूचा. सचिन व्यक्तिक खेळतोय तो म्हणजे 12 धावसंख्येवरती एक चौकार आणि एक षटकारच्या क्षणी एक जबरदस्त खेळी पाहायला भेटते सचिन साहू याची. म्हटल्याप्रमाणे षटकारवीर, षटकारवरचा बादशाह इथं पाहायला भेटतोय तो म्हणजे सचिन साहू. मागच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार पाहायला भेटला त्या म्हणजे सचिन साहू याच्या माध्यमातून. पण एकदा सामन्याकडे बोलतोय आणि स्कोअर पाहायला गेला तो म्हणजे धावसंख्या 27. आता मात्र समीकरण बदलली आहेत, 18 चेंडू आणि 26 धावा. हॅलो हॅलो 18 चेंडू आणि 26 धावा. मागच्या षटकामध्ये मागडा ठरला तो म्हणजे गोलंदाज जिन्मय. 14 धावसंख्या दिल्या होत्या. आता मात्र 18 चेंडू आणि 26 धावा. हरदेव तांडेल याच्यावर समोजन करते. हरदेव तांडेल. धन्यवाद बिपिन दादा. 2 षटकाचा खेळ संपला, संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 2 गडी बाद 27. आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक, महत्वाचं षटक या मॅच मध्ये. शिरोणे संघाला कमबॅक करायचं असेल तर कुठेतरी विकेट्स काढावे लागतील. त्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा प्रणित गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने सुरेख चेंडू, निर्धाव निघाला चेंडू. आता मात्र स्ट्राईकला दीपेश. नक्कीच हरदेव तांडेल अशी प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण या सामन्यात पाहायला गेलं तर 53 धावांचं आव्हान. शिरोण्याचा विचार केला तर 2 षटकामध्ये एक जबरदस्त 40 धावसंख्या ठोकल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक केलं ते गोलंदाजाने. तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र शिरोणे संघाला करायला लागेल. नक्कीच बिपिन दादा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. तू म्हटल्याप्रमाणे नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतो साहू एक चौकार आणि एक षटकार. स्वतः वैयक्तिक खेळतोय 12 या धावसंख्येवर. त्याची विकेट या मॅच मध्ये महत्वाची असेल शिरोणे संघासाठी. बघा प्रणित गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख फटका, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय
आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग 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 षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33च्या घरात. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा. बिपिनदा. नक्कीच चुका कुठ्या झाल्या, कारण मागच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर ती चौकार अडवली असती तर एक धाव झाली असती आणि त्याच्यानंतर सचिन साहू हा नॉन स्ट्राईकला राहिला असता. ती न होता तो चौकार गेला. त्याच्यानंतर सचिन साहू यांनी तो षटकार खेचला आणि धावसंख्या पुढे नेल्या. आता मात्र धावसंख्येचा विचार केला, इथे मात्र 20 धावसंख्या हवेत. त्याच्यानंतर फटका पाहायला गेला, चांगला फटका इथे होतोय. एक धावसंख्या मात्र काही रोखू शकत नाहीये. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 34च्या घरात. आता मात्र स्ट्राईकला आलाय साहू. प्रणित याला विकेट काढावी लागेल. जर विकेट आली तर नवका फलंदाज येईल. तिथे कुठेतरी 2-3 बॉल डॉट काढायला चान्स मिळेल गोलंदाजाला. मात्र साहू देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. आपल्या संघासाठी कित्येक सामने त्याने एका हाती जिंकून दिल्यात. पुन्हा एकदा प्रणित. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. मात्र पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. अवांतरची एक धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 35. 2 गडी बाद 35. अजूनही 18 धावेची गरज. 15 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. साहू विरुद्ध प्रणित. आता मात्र बॅटच्या रडामध्ये चेंडू. मात्र इथे टायमिंग होत नाही. चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. तिथे मात्र सुरेख झेल. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावेने संघाची धावसंख्या 36. आता मात्र 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. बिपिनदा. चौदा चेंडू आणि 17 धावसंख्या अजून जिंकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याच्या कोट्यातला टाकण्यासाठी तयार. 10-12 प्लानचा रनअप. धावतोय, पॉपलने पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे शतरक्षण. चांगलं शतरक्षण इथं होतोय. एक धावसंख्या करू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 37च्या घरात. 13 चेंडू 16 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. 13 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा प्रणित. शेवटचा चेंडू आपल्या बॉलिंगच्या स्पेलमधील. स्ट्राईकला साहू. सुरेख चेंडू. मात्र इथे चांगलं प्लेसमेंट. चेंडूला दिशा दिली आहे. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता. त्याला सरळ फेकून दिले. 1 बाउंड. सीमा रेषा पार. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 2 गडी बाद 41. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. 24 चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता होती. तेव्हा सरासरीची ती होती 10ची. इथे मात्र आता पाहायला गेलं तर इथे 6ची सरासरी इथे मात्र पाहायला भेटते. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे सचिन साहू याची. विचार करा, पहिला इनिंगचा तो म्हणजे शिरोण्याचा 12 चेंडूवर 40 धावसंख्या ठोकल्या होत्या. असं वाटलं होतं की 80 पर्यंत हा संघ जाईल, पण इथे मात्र एक जबरदस्त मार्ची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे तुर्प्या संघाची. आणि इथे मात्र 18 मध्ये फक्त 12 धावसंख्या आणि 7 विकेट्स मात्र फेकल्या शिरोणे संघाने. इथे मात्र भूर्दंड भुगतावा लागला ते म्हणजे शिरोणे संघाला. आता मात्र 12 चेंडू आणि धावसंख्येच्या हव्यात त्या म्हणजे 12 आणि 4ची सरासरी मात्र इथे पाहायला भेटते. हरदेव. चला, वाशी बॉईज आणि सारसोले संघ सज्ज राहायचं. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. कोणतीच वेळ दिली जाणार नाही आपल्याला. टाइमपास होणार नाही याची दखल देखील पंचांनी घ्यायची आहे. चला, 12 चेंडू 12 धावा. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41. दीपेश. आता मात्र उलटा फुलटा शॉट मारण्याचा प्रयत्न. मात्र निर्धाव निघतोय चेंडू. अरविंद राणा कोणती चूक करेल नाही. गोलंदाज अमर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन 11 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 12 धावेची गरज.
आणि इथे मात्र सुरेख प्रयत्न, सुरेख चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढायचा, मात्र इथे झेलचीची संधी आली होती, मात्र झेल जमिनीला ताणतोय. एक चोरटी धाव, एक धावेने संघाची धावसंख्या 42च्या घरात. आता मात्र 10 चेंडू आणि 11 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये किती मात्र बदल, लेफ्ट हँड राईट हँड दोन फलंदाज फलंदाजी करतात. गणपत चित्तांडील मैदान, गणपती एंडच्या दिशेने गोलंदाजी करतोय अमर. थोडासा स्पीडअप करायचा गेम. चला 10 चेंडू 11 धावा. सचिन साहू ऑन स्ट्राईक. आता मात्र बॅटची लिडिंग एज लागतीये. चेंडू शॉर्ट फाईन मध्ये चांगला झेल तिकडे. सचिन साहू बाद होतोय. तिसरा धक्का, तिसरा गडी बाद तुर्भे संघाचा. नवीन फलंदाज येतोय अजित. रवी नवीन फलंदाज येतोय रवी, एक अनुभवी आणि या संघाचा मुख्य शिलेदार. आता मात्र समीकरण बदलतंय. बिपिनदा येणारे 9 चेंडूंनी जिंकण्यासाठी 11 धावा. कुठेतरी कमबॅक होईल का? हॅलो 9 चेंडू आणि 11 धावसंख्या हव्यात, त्या म्हणजे तुर्भ्या संघाला अटॅकिंग गोलंदाजी, एक भेदक मारायची गोलंदाजी करावे लागेल. गोलंदाज मात्र चौथा तो आलाय, तो म्हणजे अमर वारंगे. 9 चेंडू 11, अजूनही धावसंख्या हव्यात, त्या म्हणजे तुर्भ्या संघाला. पुन्हा एकदा अमर तयार, धावतोय, पॉपला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. पुढे बघा चेंडू पुश करतो, चेंडूला जबरदस्त फटका पाहायला भेटतो. चेंडू बघा क्षेत्ररक्षक धावतो, चेंडू जातोय सीमा, आणि इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. पण 2 धावसंख्या तर रोखू शकत नाहीये. हे 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या रुंगत होते. धावसंख्या धावपळका लागतात, त्या म्हणजे 44. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. याच्या कोट्यातला, याच्या हातोडीतला अमर वारंगे व्यक्तिक पहिलं, संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन आलाय, तो म्हणजे अमर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, तोंड देईल फलंदाज रवी. हे जबरदस्त फटका हवेमध्ये, उंची जास्त, चेंडू मग क्षेत्ररक्षक धावतोय, आणि इथे मात्र जबरदस्त प्रयत्न होता, आणि इथे मात्र 3 धावसंख्या करू शकते. इथे मात्र 4थी धावसंख्या होऊ शकते, आणि ही 4थी धाव पूर्ण, आणि इथे मात्र 5वी धावसंख्या. 5 धावसंख्या मात्र या तुर्भे संघाने काढली आहेत. सर्कल मध्येच 5 धावसंख्या. या 5 धावसंख्या, संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, त्या म्हणजे 49. पहिली धाव काढली, दुसरी धाव काढली, तिसरी काढली, चौथी काढली. असं वाटलं होतं शबुनाचा रेकॉर्ड तुटतोय का काय. आणि इथे मात्र समीकरण सोपं होत चाललेले आहेत. इथं मात्र 7-4, 7 चेंडू 4 धावा. आमदार चषक 2026. बिरगावला चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटते. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय तर तुर्भ्या संघाला. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात, त्या म्हणजे 50. 7 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. हरदेव चला पंच, सामना चालू करायचा आहे. कोणती टीम मिटिंग घेऊ नका. अजूनही 3 सामने खेळवायच्याच विनंती आहे, कुठलाही वेळ लावू नका. चला आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, आणि प्रत्येक सामना आपल्याला 5 ओव्हरचाच खेळवायचा आहे असं आयोजकांकडून सूचित करण्यात येते आपल्याला. तर कोणताच जास्त वेळ घेऊ नका. हॅलो, चला पंच विनंती आहे की सामन्याला लगेच सुरुवात करा, आणि वाशीबाई संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, लगेच या सामन्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि सारसोली संघाने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. आणि सामन्याकडे वळूया. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावा.
नवीन गोलंदाज जयेंद्र. चला शिरोणे संघाच्या कर्णधाराला विनंती की क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. शिरोणे संघाचा कर्णधार कृपया सहकार्य करा. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावा. दीपेश आणि रवी अशी जोडी. चला शिरोणे संघ जास्त वेळ घेतात आपण. पंच विनंती आपल्याला देखील. 6 चेंडू 3 धावा. 3 धावा 6 चेंडू. तुर्भे की शिरवणे, कोण जिंकेल? 7 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार. त्याने पुश करतोय चेंडूला. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. चेंडू मग क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 5 चेंडू आणि 2 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. सामन्याची मात्र हवा गेली. 5 चेंडू आणि 2 धावा. सन्मान्य आदरणीय वितेश दादा लाली यांचं सहर्ष स्वागत आहे. लाली सर या, व्यासपीठावर यायचं आहे. सहर्ष स्वागत आपलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. इथे मात्र 4 चेंडू 2 धावा. एक जबरदस्त रोमहर्षक सामना. जसा जसा चेंडू निर्धाव जशी उत्खंता वाढते या सामन्याची. 4 चेंडू 2 धावा. अजून एक चेंडू जर निर्धाव आला तर अजूनही रंगत तर वाढेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र पंचांकडनं दाद मागतोय. आणि गचाल फेकी पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाची. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धाव संख्या. 3 चेंडू 1 धाव 1 धाव 3 चेंडू. वितेश सर या, लाली सर या, सहर्ष स्वागत आपलं. आमदार चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलात या सामन्याची या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. पण इथं गोलंदाज तयार. 3 चेंडू 1 धाव 1 धाव 3 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. क्षेत्राची सजावट करताना इन्स्ट्रक्शन स्वतः कर्णधार. तीन चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावते चेंडूला सुरेख फटका. इथे मात्र तुर्बा संघ विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पुढच्या वाटचाली या शिरोणे संघाला मी शुभेच्छा देतोय. आणि पुढच्या सामन्याकडे बोलते. पुढचा सामना रंगणार आहे तो म्हणजे सारसोळ आणि वाशी बॉयज. दोन्ही संघाचे कर्णधार कोणी जिंकले. निर्णय त्वरित कळवायचा आहे. वाशी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थोडीच